गीतेमध्ये अर्जुनाला विविध नावांनी भगवंतांनी संबोधलेले आहे. त्याच नावांबद्दल मी आज आपल्याला थोडीफार माहिती देत आहे. ती नावे अशी पुढील प्रमाणे आहेत. एक, महारथी. महारथी म्हणजे 10,000 धनुर्धारी वीरांशी जो एकटाच युद्ध करू शकतो तो महारथी. या महारथीचा अधिकार खूपच मोठा असतो. शास्त्र अध्ययन, युद्ध विद्येतील प्रावीण्य संपादन करून एका वेळी 10,000 सैनिकांबरोबर लढण्याची शक्ती त्याच्याजवळ असावी लागते. तेव्हा महारथी ही पदवी प्राप्त होते. ही पदवी विशेष कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर राजाकडून बहुमानपूर्वक दिली जात असे. युद्धाचे वेळी अर्जुनाचे वय सुमारे 70 वर्षाचे होते, तरी त्याच्याजवळ एवढी मोठी शक्ती होती. 2, परंतप. परंतप म्हणजे शत्रूला ताप देणारा. अर्जुनाने यापूर्वी अनेक शत्रूंना नामोहरम केलेले होते. शत्रूंना त्राही त्राही करून पळवून लावणारा असा तो शूरवीर होता. विराट देशातील गायी कौरवांनी पळवून नेल्या तेव्हा एकट्या अर्जुनाने पितामह आचार्य द्रोण, कौरव आणि कर्ण यांचा पराभव केला होता. 3, भरतसत्तम. भरत कुलातील श्रेष्ठ असा वीर. 4, कपिध्वज. युद्धप्रसंगी अर्जुनाचे रथावरील ध्वजावर प्रत्यक्ष हनुमंत विराजमान होत असे. अशा प्रकारचे वर्णन महाभारतात केलेले आहे. तरी सुद्धा अर्जुनाचे ध्वजावर कपीचे चिन्ह होते असेही आपण मानायला हरकत नाही. अर्जुन हा इंद्रपुत्र आहे. इंद्र ही मनाची देवता आहे. हनुमान हा वायुपुत्र आहे. मन चंचल असते, पण वायू म्हणजे प्राण निश्चल झाला तर मनही निश्चल होते. मन व प्राण यांचा दृढ संबंध आहे. शरीररूपी रथावर धर्माचे विजयासाठी मनरूपी अर्जुन व वायुरूपी हनुमंत एकत्र आलेले आहेत आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर त्या रथाचे सारथ्य करीत आहे. असे हे कपिध्वजाचे रूपकाचे तत्व आहे. कपिध्वजाची कथा थोडक्यात पुढील प्रमाणे पाहूया. मारुती व अर्जुन यांचे मध्ये सामर्थ्याबाबत एक पैज लागली. त्यामध्ये जर मारुती हरला तर त्याने युद्धाचे प्रसंगी अर्जुनाच्या रथाचे रक्षण करावे आणि अर्जुन हरला तर त्याने अग्निकाष्ठ भक्षण करावे. श्रीकृष्णाचे चतुराईने अर्जुनाने पैज जिंकली तेव्हापासून हनुमंत अर्जुनाचे रथावरील ध्वजावर आरूढ होऊन त्याचे रक्षण करीत असत असे सांगितले जाते. ही कथा मी आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून मी अत्यंत थोडक्यात ती इथे सांगितलेली आहे. 5, महाबाहो. ज्याचे हात विशाल व बलवान असून जो शूरवीर आहे आणि ज्याचे मित्र किंवा भाऊ थोर पुरुष आहेत. भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे मित्र, सखा आणि बंधू सुद्धा आहेत. तर धर्मराज हे अर्जुनाचे थोरले बंधू, स्वतः अजातशत्रू व धर्मज्ञ असे धर्मराज आहेत. या दोन्ही अर्थाने अर्जुनाला महाबाहो असे म्हटलेले आहे. तो युद्धात स्वधर्माचे आचरण करून धर्माचे रक्षण करणारा असा सामर्थ्यशाली शूरवीर आहे. तेवढे त्याचे बाहूत सामर्थ्य आहे. 6, पार्थ. अर्जुनाची आई कुंती, तिला पुरुथा असेही एक नाव होते. पुरुथेचा मुलगा म्हणून पार्थ. श्रीकृष्णाला पार्थ हे नाव फारच प्रिय होते. गीतेत अर्जुनाचा पार्थ या नावाने सर्वात अधिक वेळा उल्लेख केलेला आहे. भगवंताची अर्जुनाचे ठिकाणी असलेल्या प्रियता आणि घनिष्ठ संबंध असल्यामुळेच हे नाव वारंवार वापरलेले आहे. गीतेमध्ये हे नाव एकूण 38 वेळा आले आहे आणि इतर सर्व नामांपेक्षा या नावाचा उल्लेख भगवंताने अधिक वेळा केला आहे. त्यांचे मनात अर्जुनाचे बद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी ते या नावाचा उल्लेख वारंवार करतात. कौंतेय म्हणजे कुंतीचा पुत्र. कुंती ही श्रीकृष्णाची नात्याने आत्या होती, तशीच ती त्याची भक्तसुद्धा होती. या संबोधनाचा प्रयोग करताना भगवंत अर्जुनाला जणू सांगत आहे की तू माझ्या आत्याचा मुलगा आहेस, तसेच माझा मित्र व भक्तसुद्धा आहेस. म्हणूनच मी तुला तुझ्या हिताच्या अशा गोष्टी सांगणार आहे किंवा सांगत आहे. 8, कुरुनंदन.
कुरुकुलातील श्रेष्ठ असा हा पुत्र. 9. पांडव पंडू राजाचा पुत्र. पंडू राजा हा अतिशय शूरवीर होता आणि अर्जुनही त्याचाच मुलगा होता. तो त्याच्याप्रमाणे किंवा त्याच्याहून सुद्धा जास्त शूर किंवा वीर होता. 10. कुरुसत्तम कुरुकुलातील सर्वात श्रेष्ठ असा वीर. 11. भरतर्षभ भरतकुलातील श्रेष्ठ. 12. कुरुप्रवीर संपूर्ण कुरु वंशात भगवंताकडून उपदेश ऐकायला मिळाला व त्याचे खरे रूप पाहण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली असा हा कुरुप्रवीर. 12. सव्यसाची अर्जुन उजव्या हाताप्रमाणेच डाव्या हातानेही बाण सोडत असे. थोडक्यात दोन्ही हातांनी बाण सोडणारा असा अर्जुन. 13. किरीटी इंद्राने अर्जुनाला दिलेला सोन्याचा मुकुट. याचा प्रभाव अर्जुनावर पडला होता. इंद्र हा स्वर्गाचा राजा, तो मनाची देवता सुद्धा आहे. स्वर्ग म्हणजे डोके. डोक्यावर इंद्राचा मुकुट चढविल्याने तो युद्धात श्रेष्ठ स्थानी होता. पण इंद्राला जशा भलभलत्या कल्पना सुचत तसेच अर्जुनाला नेमके या युद्धभूमीवर भलतेच काहीतरी सुचू लागले होते. तो युद्ध न करण्याची, संन्यास घेण्याची कल्पना करू लागला होता. 14. धनुर्धर धनुर्धारी म्हणजे ज्याचे हातात धनु नावाचे धनुष्य आहे. अर्जुनाचे हातात प्रत्यक्ष भगवान शंकरांनी दिलेले गांडीव धनुष्य आहे. 15. भारत भरत कुलोत्पन्न श्रेष्ठ वीर. भारत याचा अर्थ भारत देशाचे हित इच्छिणारा, येथील रहिवाशांचे हित करणारा, येथील भाषा ज्याची जन्मभाषा आणि मातृभाषा आहे, जे तिच्यावर प्रेम करतात, भारत देशाचे हितासाठी प्रसंगी आनंदाने प्राणार्पण करण्यास तयार असतात, असा जो कोणी असेल तो भारत. आणि अर्जुनही अगदी तसाच होता. 16. कुरुश्रेष्ठ सर्व कुरुकुलात श्रेष्ठ असलेला, कारण अर्जुनाचे मनात भगवंताला जाणून घेण्याची इच्छा होती. 17. भरतसत्तम कुरुकुलातील श्रेष्ठ श्रेष्ठ भारतीय वीर. 18. तात श्रीकृष्णाचे अर्जुनावर विशेष प्रेम होते, ते दर्शवण्यासाठी या शब्दाचा प्रयोग त्यांनी केला आहे. आपण आपल्या मुलाला प्रेमाने अरे बाबा असे म्हणतो, तसेच हे नाव विशेषण श्रीकृष्णाने उपयोगात आणले आहे आणि ते गीतेमध्ये फक्त एकदाच आलेले आहे. 19. पुरुष व्याघ्र वाघाप्रमाणे पराक्रमी, निधड्या छातीचा, शत्रूचा अचूक वेध घेणारा असा. 20. पुरुषर्षभ पुरुषांमध्ये म्हणजेच सर्व नरांमध्ये श्रेष्ठ. अर्जुन व श्रीकृष्ण म्हणजेच नर आणि नारायण आहेत, ते नरपुंगव सुद्धा आहेत. 21. धनंजय राजशीय यज्ञाचे वेळी अर्जुनाने अनेक राजांचा पराभव करून अनेक प्रकारचे अगणित असे धन जिंकून आणले होते आणि तेव्हापासूनच त्याला धन जिंकून आणणारा म्हणून धनंजय असे नाव पडले. 22. गुडाकेश गुडाका अधिक ईश. गुडाका म्हणजे निद्रा. निद्रेचा स्वामी तो गुडाकेश, ज्याने निद्रा, सुस्ती, आळस इत्यादी दोघांवर विजय मिळवला आहे, तो गुडाकेश. जगामध्ये निद्रेवर विजय मिळवणारी फारच थोडी माणसे आहेत. निद्रा ज्याचे अधीन आहे, म्हणजे तो जेव्हा जितका वेळ विश्रांती घेऊ इच्छितो तितकाच वेळ तो गाढ निद्रा घेतो. अगदी अल्पकाळ अशी निद्रा घेऊन तो परत ताजातवाना होतो व कितीही वेळ जागरण करू शकतो असा. निद्रेवर विजय मिळवण्यासाठी मिळवण्याची ही सिद्धी फार दुर्मिळ असून ती एकट्या अर्जुनाला प्राप्त झाली होती. कारण मनाचा स्वामी जो इंद्र त्याचा हा पुत्र आहे. हे मनच निद्रेचा सुद्धा स्वामी आहे. ते निजले तर निद्रा येते. इतर इंद्रिय शांत असून जर मन अस्वस्थ असेल तर निद्रा येत नाही. अर्जुन इंद्रपुत्र असल्याने तो अशी सिद्धी प्राप्त करू शकला होता. गुडाकेशचा अजून एक अर्थ पुढील प्रमाणे सांगतात की गुड म्हणजे गुळ, केश म्हणजे केस, ज्याने आपले केस गुळाच्या ढेपेसारखे बांधलेले आहेत असा. किंवा गुड म्हणजे गोळा करणे, या अर्थाने केस एकत्र करून बांधलेले आहेत असाही होऊ शकतो. आणि हा गुडाकेशचा अर्थ डॉक्टर प.वी. वर्तक यांच्या पुस्तकात दिलेला आहे, पान क्रमांक 22.
23 अनघ. अनघ म्हणजे निष्पाप, अघ म्हणजे पाप आणि ते ज्याच्याजवळ नाही असा हा अर्जुन. 24 देहभृतांवर, देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेला असा अर्जुन. 25 अनसूय, असूया नसलेला, मत्सर शून्य आणि निर्दोष दृष्टीचा असा अर्जुन. 26 कुरुप्रवीर, हे कुरुश्रेष्ठ. अशी अर्जुनाची विविध नावे आहेत. ह्याच्यात एखादे नाव चुकून राहिले असण्याची शक्यता आहे. अर्जुनाच्या नावांचा 10 नावाचा एक श्लोक आहे, तो मी तुम्हाला म्हणून दाखवते. अर्जुन फाल्गुनो जिष्णू, किरीटी श्वेतवाहन, बिभत्सु विजयी कृष्ण, सव्यसाची धनंजया. इथे आपण थांबूया. धन्यवाद. श्लोक 38. दंडोदमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां, मौनैचैवास्मि गुह्यानाज्ञानैज्ञानवताम् अहम्. अर्थ: शासन करणाऱ्यांचा दंड, विजयेच्छूंची नीती, गुह्य गोष्टीतील मौन आणि ज्ञानी लोकांचे ज्ञान या भगवंताच्या विभूती आहेत, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: दंड म्हणजे काहीतरी शिक्षा, दमयन म्हणजे शांत करणे. नीट न वागणाऱ्या लोकांना गप्प बसवण्याचे जे अनेक मार्ग आहेत, त्यातील सर्वात चांगला मार्ग दंड करणे आहे. दंड म्हणजे काहीतरी रक्कम मागणे, म्हणजे आर्थिक गोष्टीचा त्याच्याकडनं हिस्सा घेणे किंवा शारीरिक इजा करणे. पूर्वीच्या काळी फटके मारण्याची शिक्षा होती किंवा वेळप्रसंगी एखाद्याचा हात तोडणे, पाय तोडणे अशा प्रकारच्या शिक्षासुद्धा केल्या जात असत. समर्थांनी अशा प्रकारच्या अनेक दंडांचे वर्णन दासबोधामध्ये अगदी विस्ताराने केलेले आहे. अशा प्रकारचा दंड करण्याचा मुख्य हेतू वाईट किंवा अनितीच्या गोष्टीपासून माणसाने दूर राहावे आणि समाजात ज्या गोष्टी मान्य नाहीत त्या करू नयेत असा आहे. दंड हा माणसाला सन्मार्गावर आणण्याचे काम करतो, म्हणून त्याला भगवंताची विभूती आहे असे म्हटले आहे. जय मिळवणाऱ्यांची नीती भगवंताची विभूती आहे. नीतीच्या मार्गाने चालणाऱ्याला यश प्राप्त होते. नीतीने मिळणारा विजयच खरा विजय असतो. मात्र आपण प्रत्यक्ष व्यवहारात याचे अगदी उलट चित्र पाहतो. अनेक वेळा असे दिसते की लबाडी करून, खोटे बोलून यश प्राप्त केले जाते. खरे बोलणाऱ्यांचा जय होतोच असे नाही, परंतु असे यश प्राप्त करणाऱ्याला खरे समाधान मिळत नाही. त्याचे मनात स्वतःचे खोटेपणाबद्दल कोठेतरी एक अपराधीपणाची बोच सततच राहते. नीती या शब्दाचा अर्थ मसलत असाही आहे आणि तो योग्यही आहे, कारण विजय मिळवण्यासाठी मसलत फारच उपयोगी असते. ती योग्य तऱ्हेने झाली तर जय नक्कीच होतो. ज्याप्रमाणे शिवाजी राजांनी अफजल खानाचे वधाचे वेळी किंवा आग्र्याहून सुटकेचे वेळी योग्य लोकांची मसलत करून विजय मिळवला होता. आणि अशा प्रकारचा हा अर्थ गीता रहस्यमध्ये लोकमान्य टिळकांनी सांगितलेला आहे. गुह्य म्हणजे गुपित. एखादी गोष्ट जर गुपित म्हणून जपायची असेल तर त्यावर न बोलणे म्हणजे मौन पाळणेच अगदी इष्ट असते. मौनामध्ये वाणीचा संयम आहे. याशिवाय एखादी गोष्ट जर आपण इतरांजवळ बोललो तर तो माणूस ती अनेक लोकांना सांगतो आणि मग अनेकांना ती कळते, म्हणून न बोलणे सर्वात चांगले आहे. या विश्वात अगर व्यवहारात ज्या कला, कौशल्य इत्यादींना जाणण्यात जे ज्ञान अथवा माहिती आहे ती भगवंताची विभूती आहे. यामध्ये सर्व शास्त्रातील कलातील ज्ञानांपासून तत्वज्ञान, अध्यात्मज्ञान इत्यादीचा समावेश केला जातो, कारण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचे ज्ञान महत्त्वाचेच असते. कारण ज्ञान म्हणजे परब्रह्म ईश्वरच आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 39. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन
न तदस्ति विना यस्यान्मया भूतैः चराचरम्. अर्थ, हे अर्जुना, सर्व भूतांचे जे काही बीज आहे ते मीच आहे. माझ्या वाचून स्थावर जंगम अशी कोणतीच वस्तू या जगतात नाही, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: यापूर्वी 7व्या अध्यायात सनातन बीज, तसेच 9व्या अध्यायात अव्यय बीज आणि येथे फक्त बीज असे भगवंत म्हणत आहेत. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली सर्व चराचर सृष्टी आहे. येथील अगदी अणु परमाणूपासून भव्य दिव्य अशा प्रत्येक गोष्टीतच आकाशतत्व आहे आणि ते नाही असे काहीच नाही. आणि आकाशतत्वात परमेश्वर किंवा परमात्म तत्व आहेच. म्हणजेच परमात्म्या वाचून कोणतेही भूत अस्तित्वात असूच शकत नाही. सर्व प्राणीमात्रांचे बीज, सर्वांचा आदी मध्य आणि अंत, भूतमात्रांची चेतना या सर्व भगवंताच्याच विभूती आहेत. यामध्ये सर्व विश्वाचा समावेश होतो. आत्तापर्यंत ज्या विभूती सांगितल्या त्या व्यतिरिक्त 7व्या अध्यायातही काही विभूती सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, पुण्योगंध पृथिव्यां रसोहमप्सु तेजस्मी विभावसो प्रणव सर्व वेदेषु. या सर्वांचा एकत्रित विचार केला तर परमात्म्याशिवाय काहीही नाही हे आपल्या सहजच लक्षात येईल. याचाच अर्थ वासुदेव सर्व हाच आहे, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 40. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. अर्थ, हे परंतप अर्जुना, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. विभूतींचा हा विस्तार मी केवळ दिग्दर्शनार्थच सांगितला आहे. म्हणजे केवळ कळण्यासाठी ह्या सर्व गोष्टी मी सांगत आहे, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. मम दिव्यानां विभूतीनां. दिव्य हा शब्द अलौकिकता व विलक्षणतेचे द्योतकच आहे. भगवंतासारखे दिव्य कोणीच नाही. ज्या देवता दिव्य म्हणून म्हटल्या जातात त्यासुद्धा भगवंताच्या दर्शनाचीच इच्छा करतात. नित्यं दर्शनकांक्षिणः अशा असतात. म्हणजेच सर्वांमध्ये दिव्य असा एक फक्त भगवंतच आहे. म्हणून जेवढ्या विभूती सांगितल्या आहेत त्या केवळ भगवंताचे चिंतन साधकाला व्हावे याच एका उद्देशाने भगवंताने इथे सांगितलेल्या आहेत. कारण अर्जुनाने सुद्धा तसंच त्याला विचारलेलं होतं. नान्तोस्ति, भगवंताच्या दिव्य विभूतींना अंत नाही, कारण तो अनंत आहे. त्याचे गुण, लीला, भाव इत्यादी सुद्धा अनंतच आहे. भगवान असीम आणि अगाध आहे. देशकाळाचे दृष्टीने विचार केला तरी त्याला देशकाळाचे बंधनच नाही. तो या पलीकडचा आहे आणि गणना करण्याचे दृष्टीने सुद्धा तो असीम असाच आहे. तसेच अगाध म्हणजे याचा थांग कोणालाच लागत नाही. गाध म्हणजे तळ, हा अथांग खोल असा आहे. तो किती आहे हे सांगता येत नाही, कारण आपण समुद्राची खोली सुद्धा मोजू शकत नाही आणि हा तर त्याच्याही पलीकडे आहे. म्हणूनच समुद्राचा हा गुणसुद्धा परमात्म्याचाच आहे असे तू समज. एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. 18व्या श्लोकात अर्जुनाने भगवंताला त्याच्या विभूती विस्ताराने सांगाव्या अशा प्रकारची विनंती केली होती आणि त्याचे उत्तर देताना भगवंत त्याला म्हणाले होते की अरे, माझ्या विभूतींना तर अंतच नाही आहे, पण त्यातील काही मी थोड्याशा विस्ताराने तुला सांगतो. मात्र हा लौकिक दृष्टीने असलेला विस्तार आहे. म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना, हा विस्तार तुझ्यासाठी आहे. तो केवळ नाममात्र आहे. खरोखर याला तर अंतच नाहीये. या अध्यायात सांगितलेल्या विभूतींव्यतिरिक्त जेथे जेथे दिव्यता, अलौकिकता, विलक्षणता दिसून येते तेथे तेथे भगवंताची विभूती आहे असे समज. येथे भगवंताचे चिंतन करावे आणि केवळ हाच हेतू मनात धरून अर्जुनाने विभूती सांगण्याची सुद्धा विनंती केली होती. कारण अर्जुन असे म्हणते
जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे, जरी तूची म्हणू आघावे, तरी चिंतनची न घडे. असं 187वा ओवीत सांगितलेलं आहे. आणि हे खरं सुद्धा आहे, कारण आपण देहधारी आहोत. वस्तूंचे आपल्याला आकर्षणच असते आणि ते आपल्या चटकन नजरेत सुद्धा भरते, ठसते. त्याच गोष्टीचे चिंतन घडते. वासुदेव सर्व असे असले तरी त्या चिंतन कोणाचे करायचे हा प्रश्न सामान्य पातळीवर शिल्लकच राहतो. आणि हे लक्षात घेऊनच भगवंतांनी त्याला विभूती सांगितल्या व नंतर ते म्हणाले की या विभूतींना अंत नाहीये, पण तू एक लक्षात ठेव, इथे साने थोर न म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे, वस्तू जाता ते. अर्थात ज्ञानेश्वरीतली 305वी ओवी आहे. आणि हे सांगण्याचा श्रीकृष्णाचा आणखी सुद्धा एक उद्देश असाही असू शकतो की एकदा का अर्जुनाचे मनावर बिंबले की भगवान श्रीकृष्ण हे खरोखर भगवंतच आहेत, तर तो म्हणजे अर्जुन भगवान जसे सांगतील तसेच तो वागेल आणि भगवंताच्या म्हणण्यानुसार मग तो युद्धसुद्धा करेलच. असा या सर्व गोष्टींचा अर्थ आहे. आणि इथे आपण थांबूया. श्लोक 41. यद्यत् विभूतिमत्सत्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंशसंभवम्. अर्थ, जी जी वस्तू वैभवयुक्त, शोभायुक्त आणि प्रभावयुक्त आहे ती सर्व माझ्या म्हणजे भगवंताच्या तेजाच्या अंशापासूनच उत्पन्न झालेली आहे असे तू समज. विवरण: विभूती म्हणजे विशेष रीतीने अस्तित्वात असलेली गोष्ट. विभूती म्हणजे वैशिष्ट्य असलेली गोष्ट आणि ती ईश्वरापासूनच आली आहे असे वाटते. आपण सामान्य माणसे व शिवाजी महाराज यामध्ये एक मोठा फरक आहे, कारण त्यांनी जे केले ते इतरांना कधीच जमले नाही. तसेच श्रेष्ठ दर्जाचे गायक म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले इत्यादींचे गायन कौशल्य, आवाजातील गोडवा इत्यादी गोष्टी इतर कोणातही नाहीयेत. अनेक कलावंत, मोठे उद्योजक यांचे मध्ये असलेले त्या त्या क्षेत्रातील वैशिष्ट्य म्हणजेच ईश्वरी अंश आहे आणि तोही विशेषत्वाने असलेला असाच असतो. अशी सर्व व्यक्तिमत्वे या भगवंताच्या विभूती आहेत असे तू समज. श्रीमत म्हणजे श्रेयस, श्रीचे ते श्रेयस. आणि श्री म्हणजे फक्त लक्ष्मी किंवा संपत्ती नाही, तर त्याहून जे दिव्य आहे ते श्रेयस व या श्रेयसाने युक्त असलेले ते श्रीमत. श्री म्हणजे विशेष शोभा, विशेष बल, यामध्ये ईश्वराची विभूती निश्चितच प्रगट होते. ऊर्जित म्हणजे वरचढ होणे, श्रेष्ठ होणे किंवा असणे. कोठेही समाजात, देशात, कोणत्याही क्षेत्रात जे वरचढ असते तेथे ईश्वरी अंश हा असतोच. मग जर्मनीचा हिटलर असो किंवा ब्रिटनचा चर्चिल असो, नाहीतर आपले शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे असो, असा हा वरचढपणा खेळासारख्या क्षेत्रातही लक्षात घ्यायला लागतो. हा वरचढपणा फक्त चांगल्या गोष्टींसाठी मात्र मर्यादित नाही, तर दुष्टातील दुष्ट सुद्धा दुष्टांमध्ये वरचढच असतो. म्हणून द्यूतै छलयतामस्मी असे भगवंतांनी सांगितलेले आहे. भगवंताजवळ कोणताही विकार नाही. चांगले वाईट या सर्व गोष्टी मानवी पातळीवर आहेत आणि ते आपण अत्यंत आकुंचित दृष्टिकोनातून ठरवतो. म्हणूनच एखादे नाच गाणे करणारी स्त्री समाजाच्या दृष्टीने हीन पातळीवरची असली तरी संतांना मात्र तिची कला अगदी ईश्वराचेच देणे वाटते. म्हणूनच ते तिला नमस्कार सुद्धा करतात. आपल्याला तुकाराम महाराजांची गोष्ट माहिती आहे. त्यांचे जवळ चांगला वाईट असा भेद नसतो. चांगले वाईट माणसाचे दृष्टीवर अवलंबून असते. आणि याबद्दलची आपल्याला दुर्योधन आणि धर्मराजांची गोष्ट माहिती आहे की एकदा श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितले की बाहेर खूप ऋषीमुनी, अत्यंत विद्वान असे लोक जमलेले आहेत आणि तू एक काम कर की त्यातून जो कोणी एखादा तुला चांगला वाटेल त्यांना तू माझ्याकडे घेऊन ये. अर्थात दुर्योधन बाहेर जातो आणि सर्वांवर दृष्टी टाकतो
आणि त्याच्या असं लक्षात येतं की ह्यातला कोणीच चांगला नाही आहे, कारण ह्याच्यात प्रत्येकात काही ना काहीतरी एखादा वाईट गुण आहे. आणि तोच गुण, जो वाईट गुण आहे, तोच नेमका त्या दुर्योधनाला दिसतो आणि तो श्रीकृष्णाला येऊन सांगतो की मला ह्यामध्ये एकसुद्धा चांगली व्यक्ती सापडलेली नाही. आणि या उलट धर्मराजांना जेव्हा तसं सांगितलं तेव्हा धर्मराज बाहेर गेले आणि त्यांनी सर्वांकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ह्यातला कोणीच वाईट नाही आहे, कारण ह्यातला कोण वाईट आहे, माझ्या दृष्टीने तर कोणीच वाईट नाही आहे. आणि म्हणून भगवंतांजवळ येऊन त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णा, बाहेर एकसुद्धा वाईट व्यक्ती माझ्या काही दृष्टीस पडली नाही, कारण धर्मराजाची दृष्टी ही अत्यंत सरळ आणि फक्त चांगले शोधण्याची होती. आणि या उलट दुर्योधन मात्र प्रत्येकातला दुर्गुण काय आहे ते बरोबर हेरत असे आणि त्या दृष्टीने त्याचे चांगले किंवा वाईट जे आहे ते तो ठरवत होता. परमेश्वरातील विशेषता अशा रीतीने विश्वात वेगवेगळ्या रूपात प्रगट झालेली आहे आणि ती जेथे दिसेल तेथे आपण ईश्वराचे चिंतन करावे, हा हेतू या विभूती सांगण्यामागे आहे. नाहीतर हे सर्व विश्वच केवळ त्यानेच म्हणजे भगवंतांनीच व्याप्त झालेले आहे असे तू समज, असे भगवान अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 42. अथवा बहुनैतेन किञ्ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नं मेघांशेन स्थितो जगत्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. अर्थ: हे अर्जुना, तुला इतका विस्तार जाणून काय मिळणार आहे? आणि असे समज की हे सारे जगतच आपल्या एका अंशाने मी व्यापून राहिलेलो आहे. विवरण: वरील सर्व काही सांगून झाल्यावर भगवंत अर्जुनाला म्हणतायत, तुला अशा पुष्कळ गोष्टी जाणून घ्यायचे काहीच कारण नाही आहे, कारण तू थोडक्यात एकच गोष्ट लक्षात घे आणि ती म्हणजे हे सर्व जगच एका अंशेने मी म्हणजे परमेश्वराने धारण केलेले आहे. जगातील अगदी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा भगवंतानेच व्याप्त आहे आणि तरीसुद्धा विशेष प्रभाव असलेल्या सर्वोत्तम अशा गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत. यावरून परमेश्वराची सर्व व्यापकता लक्षात घे. तसेच त्याचे दर्शन या जगात अशा दृश्य गोष्टीतूनच होत असते. सामान्य लोकांना भगवंताची ओळख पटण्यासाठी या अध्यायाचे खूपच महत्त्व आहे. आपण नित्य पाहत असलेली आकाशगंगा, ग्रह, नक्षत्र, तारे, चंद्र, सूर्य, पृथ्वीवरील सर्व वस्तू, सर्व चेतन प्राणी या भगवंताच्या एका अंशाने धारण केलेले आहेत. ज्या आकर्षण शक्तीने सूर्याने पृथ्वीला धारण केले आहे तीच आकर्षण शक्ती परमात्म्याचीच आहे. थोडक्यात हे सर्व विश्व त्यानेच धारण केलेले असून या सर्वांचे आदी, अंत, मध्य सर्व काही केवळ तोच एक आहे. एवढे प्रत्येकाने लक्षात घेतले तरीसुद्धा पुरे झाले असे भगवंत इथे म्हणत आहेत. हा श्लोक पुरुष सूक्तातील रुचेच्या आधारे सांगितलेला आहे. पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्य मृतंतिवि हा मंत्र छांदोग्य उपनिषदात सुद्धा आहे. भगवंताचा एकंदरच महिमा खूपच मोठा आहे. इथे एवढा अंश मात्र सांगितला आहे, मात्र प्रत्यक्षात तो यापेक्षा कितीतरी मोठा आणि श्रेष्ठ, भव्य, दिव्य असाच आहे. या अध्यायाचे नावच विभूती योग असे सांगितलेले आहे. योग म्हणजे कौशल्य आणि विभूती म्हणजे ऐश्वर्य, शोभा, प्रभाव असा आहे. या सर्व गोष्टी प्रगट करण्याचे ईश्वरीय सामर्थ्य म्हणजेच विभूती योग. साधकांना परमेश्वराचे ध्यान करण्यासाठी, त्याचे चिंतनासाठी या अध्यायाचे महत्त्व खूपच आहे. कारण तो सर्व व्यापक असला तरी त्याला पाहण्यासाठी दिव्य दृष्टीची गरज आहे आणि ती प्राप्त नसल्याने साधकाला त्याचे सामान्य बुद्धीला आकलन होईल आणि चर्मचक्षूंना सुद्धा दिसेल असे हे परमेश्वराचे विविध प्रकारचे रूप इथे प्रगट केले आहे.
अशा विविध रूपागुणात भावात प्रगट झालेल्या भगवंताचा साक्षात्कार अगदी सर्वांनाच होऊ शकतो किंवा होतो. या ठिकाणी मूर्तीपूजेचे महत्त्व किंवा तत्त्व सुद्धा प्रगट झालेले आहे. अमोघ वीर्य एकपत्नी एकवचनी लोकांना पारतंत्र्यातून मुक्त करणारा, दुष्टांचे पारिपत्य करणारा शूर वीर पराक्रमी श्री रामचंद्र आणि सर्व गुण संपन्न असा पूर्ण पुरुष असलेला श्रीकृष्ण त्यांचे काळातच वंदनीय आणि पूजनीय झाले होते. अगदी तेव्हापासूनच त्यांची पूजा सामान्य लोक करायला लागले. याप्रमाणे अनेक बुद्धिमंत संत महात्मे लोकांना संकट समय मदत करून संकटमुक्त करणारे अनेक शूरवीर, यामध्ये रणरागिणी भवानी, गणेश, विष्णू, शंकर इत्यादी देवांचा सुद्धा समावेश होत गेला. या सर्व त्या त्या काळात होऊन गेलेल्या वीरविभूती होत्या. याच पद्धतीने ऐतिहासिक व्यक्तींना देवत्व बहाल करून त्यांची सुद्धा पूजा केली जाते. हल्ली जसे बाबासाहेब आंबेडकरांना अनेक लोक त्यांचा देवच मानतात. या व्यतिरिक्त गाय, नाग, वृक्ष, पर्वत, नद्या या सर्वांचीच उपयुक्तता मानवाचे आयुष्यातली लक्षात घेऊन लोक त्यांची सुद्धा पूजा करतात आणि त्यांना देवत्व बहाल करतात. थोडक्यात भगवंताने सर्व जगत व्याप्त आहे. तो प्रत्येकाचा आदी मध्य अंत आहे. तो सर्व भूतांच्या ठिकाणी आत्म्याचे रूपाने राहतो. सुखदुःखादी भाव त्याचे पासूनच निर्माण झाले आहेत. ईशाचा संबंध नाही असा एकही भाव नाही. थोडक्यात 5व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे विद्वान ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ यामध्ये ब्रह्मभावाची समानता प्रत्येकाने पाहावी. हे सर्व ब्रह्माचीच विभूती आहेत हे सुद्धा लक्षात घ्यावे. अशा रीतीने बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, उत्पत्ती, विनाश, भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश, अपयश, दंड, नीती, तेज, जय, व्यवसाय, सत्व, बल, वादविवाद, अध्यात्मविद्या, पौरुष, जीवन, तप, काम आणि इतर सर्व भाव, तसेच सात्विक, तामस, राजस हे सर्व काही भगवंतापासूनच उत्पन्न झालेले आहेत. ते त्याचे अधीन आहेत. अशा प्रकारचे ज्ञान आपल्या मनात जागृत ठेवून साधकाने आपले भाव आपल्या स्वाधीन ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि वेगवेगळ्या भावात सतत परमेश्वराचे रूप पाहून त्याचे चिंतन करीत जावे. जेथे दिव्यत्वाची प्रचिती येते तेथे नतमस्तक व्हावे. असा हा विभूती योगाचा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रणमस्तु. अध्याय 10व्यामध्ये भगवंतांनी विभूतींच्या सर्व आपल्याला माहिती दिलेली आहे. अर्थातच ह्या विभूती चिंतनातून भगवंताला कोणती एक जीवनदृष्टी आपल्याला द्यायची आहे याचा विचारसुद्धा आपण करायला हवा. सारी चराचर सृष्टी ही स्थूल प्रकृती आहे. या जडसृष्टीत मुक्तता स्पष्टपणे दिसत नाही. तेथे चैतन्य निद्रित स्वरूपात आहे. म्हणून जडसृष्टीतील विभूती, भव्यता आणि सुंदरता या दृष्टीतूनच आपण ओळखायला हव्यात. जसे हिमालयाच्या भव्यतेत, गंगेच्या पवित्रतेत भगवंताच्या विभूती पाहिल्या पाहिजेत, तसेच अश्वत्थासारख्या वृक्षाचा समावेशसुद्धा भगवंत विभूतीमध्ये करायला विसरले नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे. जडसृष्टीत चैतन्य निद्रित असले तरी ते हळूहळू जागृत होत जाते. प्राणीसृष्टीतील वा पक्षीसृष्टीतील भव्यता सामर्थ्य रूपाने प्रगट होते. म्हणजे हत्ती, मगर, गरुड, नाग यातील विभूती मत्व म्हणजेच बलशालित्वाचे स्वरूप आहे. पण मानवी जीवनात मनबुद्धीची जी अनेक सुरम्य रूपे आपल्याला दृष्टीस पडतात त्यावेळी मग मनबुद्धीचा केवढा तरी विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. याच मनबुद्धीच्या आधाराने विशालता, व्यापकता प्राप्त होऊ शकते. त्यातूनही भगवंताचे विभूतिमत्व प्रगट होऊ लागते. योगी अरविंद म्हणतात,
महान तत्वचिंतक, वीर, लोकनेते, महान गुरु, योगी, ज्ञानी, प्रेषित, धर्मसंस्थापक, संत, मानवप्रेमी, महाकवी, महान कलावंत, वैज्ञानिक, आत्मसंयमी तपस्वी, तसेच वस्तू, घटना आणि शक्तींना आपल्या काबूत ठेवू शकणाऱ्या मानवांमध्ये भगवान स्वतः प्रगटच असतात. भगवंताने आपले विभूतिमत्व अशाच श्रेष्ठ व्यक्तीतून प्रगट केले आहे. म्हणजेच धनंजय, कपिल, व्यास, उशना कवी या विभूती सांगण्यात भगवंताचा हाच हेतू आपल्याला दिसून येतो. देवदेवतांमधील विभूतीही सांगितल्या आहेत. त्यामध्ये श्रीकृष्ण, श्रीराम, रुद्र, यम इत्यादींचा समावेश केला आहे. याचा अर्थ नीट रीतीने ध्यानी घ्यावा. जडत्वापासून परमात्म तत्वापर्यंत येथे विकासाची एक प्रकारची शृंखलाच आहे. मानवी मन ज्यावेळी आकाशात झेपावते त्यावेळी त्याच्यातून चैतन्याचा प्रकाश फाकतो किंवा प्रगट होतो. ते जीवन, परमात्मा व मानव यांना जोडणारी एक कडी किंवा साखळीच बनते. त्यावेळी त्याला विभूती असे म्हणतात. विभूतिमत्व म्हणजे मानवी मन बुद्धीने घेतलेली झेपच आहे. ते स्वतःच्या परिघातून बाहेर पडलेले असते. ते जेवढ्या व्यापक भूमीवर जातील तेवढे ते भक्त झालेले असतात. कारण भक्त म्हणजेच अनन्यता आहे. अनन्य होणे म्हणजेच एकरूप होणे, भगवंत होत जाणे. व्यापकता, निराकारिता, ज्ञानमयता, कालातीतता, आनंदमयता म्हणजेच परमात्मा. हे गुण आपल्या अंगात मुरणे म्हणजेच भक्त होणे किंवा योगी होणे. विभूतीमध्ये हा भगवत भाव अधिक प्रगट झालेला आपल्याला दिसतो. जडसृष्टीपासून मानवापर्यंतचे क्रमविकसन सृष्टीक्रमातच झाले आहे. जडसृष्टीतील विभूती, प्राणीसृष्टीतील विभूती आणि पक्षीसृष्टीतील विभूती तसेच मानवातील विभूती या उत्तरोत्तर आंतरिक सूक्ष्मतेच्या व चैतन्याच्या पातळीवरील विकसनच आपल्याला सुचवतात. जडता मागे पडत जाते, सूक्ष्मता विकसित होत जाते. मन, बुद्धी, अहंकार यांच्यात जडतेचा अंश कमी, चिदंश प्रगट जास्त होतो. ज्यांच्यात ईश्वरी तेज प्रगट होते त्यांना योगी, भक्त किंवा विभूती म्हणावे. हे विभूतिमत्व ज्योतिर्मय आहे, म्हणूनच ज्योतीच्या आकाराचे ते दाखविले जाते. ही सर्व मानवी आकांक्षांची आंतरिक ऊर्ध्वगामी म्हणजे वर वर चढत जाणारी व जडता कमी कमी होत गेलेली प्रक्रिया मंदिर या प्रतीकातून आपल्यासमोर दाखविण्यात येते. जसे मंदिर हळूहळू उंच चढत जाते, निमुळते होत जाते, जणू जडता मागे मागे सोडत जाते. शेवटी ज्योतिर्मय कळस असतो. हीच ती आत्मज्योत आहे. मंदिरात आल्यानंतर कळसाचे दर्शन घ्यायचे आहे. कळसाचे दर्शन हेच विभूतीचे दर्शन आहे. जडतेच्या गाभाऱ्यातील चैतन्याचे दर्शन घेऊन बाहेर पडला आणि विश्वप्रदक्षिणेस निघाला तर ही सूक्ष्म, ऊर्ध्वगामी आणि सुसंवादी रचना आपल्या लक्षात येते. त्यापुढील त्यापुढील आध्यात्मिक विकसन म्हणजे चिदाकाशात झेपच आहे. आकाश म्हणजेच ब्रह्म. त्या ज्योतिर्मय आत्म्याने, विभूतीने त्यापुढे आकाशात झेप घ्यावी. ज्ञानदेवांनी म्हटले आहे की प्रतीतीच्या पंखांनी चिदाकाशात विहार करावा. चिदाकाशात विहार करणारे दिव्य आत्मे म्हणजेच देवदेवता, त्यांच्यातील विभूती भगवंताने सांगून ही आध्यात्मिक क्रमविकास प्रक्रिया पूर्ण केली आहे असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. इथे आपण थांबूया. इथे खऱ्या अर्थाने विभूती योग संपन्न झाला आहे. धन्यवाद.